वटपौर्णिमेच्या दिवशी फक्त वडाच्या झाडाची पूजा करून थांबू नका, तर मी सांगितलेल्या 5 गोष्टी सुद्धा करा. त्याने सौभाग्य, पतीचे आरोग्य आणि घरात समृद्धी टिकण्यास सुद्धा मदत होईल. पहिली गोष्ट, चंद्राला अर्घ्य द्या. वटपौर्णिमा ही पौर्णिमेच्या दिवशी येते. चंद्र हा मन, सौभाग्य आणि स्त्रीत्वाचा कारक मानला जातो. त्यासाठी रात्री त्याला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. ओम सोम सोमाय नमः हा जप 11 वेळा करा. या दिवशी चांदीची वस्तू सुद्धा धारण करा. चंद्राचा थेट संबंध चांदीशी सुद्धा असतो. त्यामुळे सुहासिनींनी या दिवशी पायात पैंजण, जोडवे अशा चांदीच्या गोष्टी स्वतःजवळ ठेवणे शुभ मानले जाते. वडाच्या झाडाला 11 किंवा 21 प्रदक्षिणा मारा. त्याला शुद्ध पाणी घाला आणि निसर्गाविषयी कृतज्ञताही व्यक्त करा. घरात दक्षिण पूर्व दिशेमध्ये दीप जाळा. अग्नितत्व आणि गृहस्थ जीवनाचा संबंध या दिशेशी जोडलेला आहे. या दिशेमध्ये तेलाचा किंवा तुपाचा दिवा जाळल्याने तुमच्या गृहस्थ जीवनावर याचा सकारात्मक परिणाम होतो. या दिवशी पती पत्नीनेही एकत्र जेवण करावे, कारण शुक्र हा दाम्पत्य जीवनाचा सुखकारक ग्रह मानला आहे. असे केल्याने पती पत्नीच्या नात्यामध्ये प्रेम, संबंध, सुख हे सगळं टिकून राहते. सर्वांनी या निसर्गाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करा आणि फक्त पतीचेच आरोग्य नाही, तर पृथ्वी तलावर राहणाऱ्या प्रत्येक मानवी जीवनाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. धन्यवाद.